हां. हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भडंग. भडंगसाठी लागणारं साहित्य आहे चिरमुरे, कढीपत्ता 1 वाटी, अर्धी वाटी शेंगदाणे, जिरे मोहरी, पिठी साखर 1 चमचा, सोलून घेतलेला अर्धी वाटी लसूण, अर्धा चमचा हळद, 1 चमचा चवीनुसार मीठ, 2 चमचे लाल तिखट. इथे मी कढई घेतलेली आहे. आता कढईमध्ये भडंग करण्यासाठी तेल घालत आहे. 2.5 पळी तेल घालत आहे. 2 तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये आता मी लसूण टाकून घेत आहे. लसूण छान असा गोल्डन कलरपर्यंत येऊपर्यंत भाजून घ्यायचा. मस्त असा खमंग वास येतो लसणाचा. अशा प्रकारे हा लसूणाचा असा भाजून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे आहेत ते टाकत आहे. शेंगदाणे छान भाजून घेऊया. हे असे शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत आपले. आता ह्याच्यामध्ये मी हा कढीपत्ता जो घेतलेला आहे आपण 1 वाटी, तो त्याच्यामध्ये मी घालत आहे. त्याच्यामध्ये मी आता जिरे मोहरी टाकत आहे. हळदपूड, मीठ आणि लाल तिखट मी आता ह्याच्यामध्ये घालत आहे. हे बघा, हे आता असं मस्तपैकी मिश्रण आपल्या चिरमुऱ्यावरती पसरून घ्यायचं आहे. भडंग एकजीव करून घ्यायचा आहे. मस्त असा खमंग वास येतोय त्याचा. आता हे आता आपण जी मगाशी पिठी साखर घेतली होती ती छान चव येण्यासाठी आपण हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. हा खमंग असा भडंग तयार झालेला आहे. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका मंडळी की माझा भडंग कसा झालेला आहे. धन्यवाद.